तर शुभ सकाळ, नमस्कार. मी अमृता क्षीरसागर माझ्या ब्लॉग मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत करते. तर आज डब्यासाठी भेंडीची भाजी केली आणि आता कूट घातलाय. कूट तर राहिलं होतं घालायचा. तर आज भेंडीची सुकी भाजी, मिरची लसूण घालून केलेली आणि चपाती असा आज आहे डबा. तर आता डबा भरायचा, अजून चपाती तेवढ्या राहिल्यात करायच्या. भाजी झाली. वरण भाताचा कुकर लावायला लागली आता मी. काय नको, थांब जरा आवरायचंय. थांब. आणि मटकी ना हे का रात्री काल सकाळी भिजून रात्री अशी ठेवली तर का मोड आलेत कसे. अगदी कपड्यातून आलेत बाहेर आहे का मोड आलेत. पण भेंडी केली, भेंडी होती म्हणलं परत खराब होईल सरक म्हणून भेंडी केली. चपात्या पण इथे करायच्यात मला आता. आणि आणून आले इथं. मोटर चालू केली, प्यायचं पाणी भरलं, दारात पाणी मारले. आता थोडस पाणी हे झालं, सुकलं की मगच रांगोळी काढायला लागते, नाहीतर सगळी फिसकटते रांगोळी. त्या सिमेंटवरचं पाणी हे होत नाही लवकर. आता कुकर लावायला आले पाणी मारून बाहेर. आता रांगोळी काढते आणि देवपूजा झाली दाखवते. देवपूजा झाली. आज फुलं काय आणली नाहीत, आणणं हिनं अक्षून राहिलो होतं. काल ताप आला सकाळी, परत काय आला नाही, पण सकाळी आला होता, गेली नव्हती. त्यावर लिखाण राहिलो होतं परवा दिवशीचं. कालचं लिखाण परत रात्री मैत्रिणीला तिनं फोन करून विचारलं, रात्री थोडं केलं आणि झोपली. आता करार बसले. आता आवरायला लागली आंघोळ ती. आता शाळेला जायची. आता चपात्या केल्या की झालं. भाजी तर भेंडीची केली मी, कणिक मळली. चपात्याला करते, रांगोळी काढून येते आणि मग चपात्या बनवते. मग डबा भरायचा मग दोघींचा. तनू लवकर जाते ना खूप, मग अक्षू जाते तिचा डबा घेऊन. त्यामुळे कशी चढली गाडीवर, आवरू दिना तिला आहे ना. अजून पाणी झालं नाही भरून, मोटर अजून चालूच आहे. आणि पारिजातकाची फुलं बघा पडलीत कशी छान अशी फुलं. रांगोळी काढली. उतर खाली. वरण केले मस्त असं मिक्स डाळीचं वाफाळतं वरण, गरम गरम. मिरची घातली, मिक्स डाळींचं केलं. कोथिंबीर घातली आणि कोथिंबीर तिकडं कशी काय गेली काय कळना भिंतीवर. थंडी घासून इथं ठेवलेत. आणि ना एक फुल चालतात लिलीला, ती फुलं आणून तोडून बघ कसा चुरगळा केला खातात आहे. आणि माझ्याकडे बघायला बघ कशी लागली. स्टँड इकडे घेतलं, पाऊस आला दुपारी थोडासाच आला, त्यामुळे सायकल इथं मध्येच लावले. स्टँडच्या जागेला, सायकलच्या जागेला मी स्टँड ठेवलं. आणि बघा तोडलं ना काय बाई. या पुरगीला बघवत नाही फुलं आलेली. एकच फुल आज आलतं तर लगेच तोडलं. किती छान दिसत होतं. चप्पल तुझी गाल. कोणाची चप्पल घातली, कोणाची घातली आहे तुझी चप्पल कुठं आहे. तो कस पडायला लागले बघ. ए सायकल हलवीत ना. तुझी ये घालून. आणि हवा बघा, इतकी हवा सुटली आणि गार नुसतं. कुठं पाऊस झालाय का काय माहिती. अगं बाई पोरी खेळायला लागलेत आज. पोर खेळत असते तिथं नेहमी. बंद झाली पोरं, आता मुली खेळायला लागल्यात.
बाई रिओ बाहेर आलाय बघ. रिओ बाहेर आलेला आहे, फिरायला लागलाय बाहेर. आता लागतोय माग. आला 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 अनुकडं आला रिओ. आमचं हे झाड बघा ना सीताफळाचं, मस्त असं आले. कधी लागायची खरं सीताफळ काय माहिती है ना. होय पिल्लू, सीताफळ कधी लागणार. आता इथलं गवत काढायचं आहे. इथं गवत आले बघा उगवून. गवत थोडं आहे, छोट छोट ना काढलं पाहिजे मला. हो कशाचं आलंय काय माहिती. तर आता हे गवत काढायचं. तर बघू उद्या बिद्या काढावं दुपारचं कामावरल्यावर. कुठेतरी पाऊस झालाय की काय काय माहिती. तर भांडी झाली, सकाळची भांडी झाली, ती लावली, किचन धुतलं, आवरलं सगळं. परत दुपारची भांडी म्हणजे चहाची वगैरे ती पडली होती, ती पण आवरली. आणि आता म्हणलं जरा बाहेर जरा ये. आणू थोडा वेळ झोपली होती, उठली. म्हणलं आता चल बाहेर. आणलं ना झोपून उठली की जरा फ्रेश होतोय तिचा मूड. टोमॅटो राईस केलाय, टोमॅटो घालून केलाय भात. आणि आम्ही आता लागले भात खायला. आधी आम्ही खाणार आहे ना. काय ग टोमभात या खायला म्हण की. या सगळे भात खायला टोमॅटो राईस है ना. आम्हाला टोमॅटो इतके खूप आवडतात है ना. टोमॅटो चिरून दिले ना खाती ती. चला आता भांडी घासायचे. जेवण झालंय. काय आणू आणू आले इथं. आणू लगेच डबाच काढायला तिथला चालू करते. राहिलं आता एक टेस्ट. चला अभ्यास थोडा राहिलाय. बर आणू चला उतरा खाली. ये बघा आणू इथं. हे का मटकी काल ना सकाळी भिजवली होती आणि संध्याकाळी बांधून ठेवलेली. सकाळी झालेत त्याला मोड. सकाळी करणार म्हणलं आणि केली नाही. का तर भेंडी होती ना, भेंडी खराब होईल म्हणून केली नाही. ही पण आता ही उद्या काय करते, सुकी भाजी तर करते उसळ, नाहीतर भाजून देऊ का तुला. जरासं तेल मीठ टाकून भाजलं ना खूप छान लागतं सकाळी नाश्त्याला आणि पौष्टिक. तर ती करतच नाही नाश्ता, ती काय खात नाही. तिला मळमळते खाल्ल्यावर. बघू उद्या दिवस दिन कांदा टोमॅटो असं टाकून छान लागत. तू खाणार ना. आताच खायला लागले पिल्लू, कच्च नाही भाजून खायचं. चला आवडते आता भांडी घासून. इथं बघ देवाचं कापड वस्त्र कसं आणून टाकले. आणू देवाचं वस्त्र धुतलेलं ठेव जात. खालीच असते ना देवाजवळ ठेवलेले. मी रोजच्या रोज ना बदलते. तर वस्त्र ही काय करायला लागलं. इकडं आणून इकडं ठेव. तर हे आता उद्या काढायचं आणि हे नवीन टाकायचं असं असते माझं रोजच्या रोज वस्त्र. आणि देवाचा टॉवेल मी जो केलेला आहे ना ते मी धुत असते. आणि हे बघा दिवे मावळले. आता वेळ झाला लावून ना ठेवित. चला आपले स्वामींची बघा मूर्ती, फोटो सॉरी मूर्ती म्हणलं, फोटो किती छान दिसतो ना. आणि आम्ही सकाळी उठलो ना की आपलं लाईट असते ना चालू रात्रभर, तर स्वामींचा चेहरा उठल्या उठल्या दिसतो. अगदी मन फ्रेश होतं, समाधान वाटतं, अगदी शांत चेहरा मस्त वाटतं. अगदी पाहिलं की दिवस सगळा आनंदात जातो, समाधान मिळतं. आज बघा नवीन वस्तू आणली आम्ही घरी. तर ही राहिली होती आणायची आमची, तर ही आज आणलं बघा. आणि ती घेऊन आली होती लोक. त्यावेळी काय मी लॉक केलाच नाही, का तर त्यांना आले पटकन एकदम ते आणि म्हणजे चहा कर. मग काय मी लगेच चहा ठेवायला गेले आणि केला नाही व्लॉग आणि काय नाही. माझं म्हणजे विसरूनच गेलं. तर ना मला वाटलं होतं काय ती खडे म्हणजे टाकलेलीच असतात काय की आधीच, मला माहितच नव्हतं. हा मला वाटत होतं की आधी म्हणजे बनवतात की नाही
40 टाकलेले असतात, पण नव्हतं तसं. इथं ते पिशवीतनं खडे घेऊन आले आणि त्यांनी ते काच असं ते हे आणलं होतं काहीतरी असं उचलायला. ते काच उचलली, खडे असे पसरले टाकून. आणि अनुला ती म्हणायला लागला, काय म्हणला ग दादा तुला? मुलंच होती 2. ती म्हणायला लागला, धर तुला चॉकलेट आहे. चॉकलेट आणले आम्ही. अगं किती चॉकलेट आणल्यात कलरची. अनु काही 1 नाही 2 नाही. मग त्याने परत पसरलं. मग पप्पानं काच पुसली कॉलिननं, आतून पण आणि वरून पण. सेपरेट इकडे ठेवली होती ना सोप्यावर. काच घालूनच आणली होती त्यांनी. असं मारतूल सारखं आणलं होतं, त्यांना उचलून काढली आणि परत खडे ओतले आणि परत आणखीन बसवली काच. तर पप्पानं पुसली. अनुला खडे आहेत कळालं परत, है की नाही? कळालं ना परत. आणि त्याला चाक आहेत नाही, तिला बसायचं आहे. ती माग माग चाललंय चाक असल्यामुळं. चाक तर दिसून येतच नाहीत, है की नाही? छान आहे का? तुला आवडलं? आज नवीन वस्तू काय तर झाली. खरं तर दिवस चांगला बघून आणायचं होतं, पण ते काय बाई त्यांनी आणलं अचानकच. आता आणल्यावर काय माघारी नाही म्हणाले ते. असू राहू दे, पडशील अजून. चढायचं नाही बरं का त्याच्यावर एकटीनं. काय त्याला चाक आहेत ना, ते हे होते लगेच जात. बस इकडं तिकडं. हो याची ते बुके त्याची मोठी टिपायची, चाक लहान आहेत. झालं बरेच दिवस झालं टिपॉय राहिला होता आणायचा, तर आणला. आणि अनु काय नाही, अनु त्याच्यावर जाऊन सारखी आता बसायला लागली. एकटी असताना आता तिला ताकीद दिली पाहिजे, नाहीतर ती चाकायत नाही होते लगेच. पडली म्हणजे कसलं लागल मग. गाडी अनुला गाडी आहे ना. बस पड चाला. उतरा 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 उतरा. उतर के. बसायचं नसतं, ही बसायचं नाही, ती बसायचं आहे. ह्याच्यावर ठेवायचं असते पाणी चहा पाहुण्याला ठेवायचं असते. इथं बसायचं नसते. उतर उतर. तो का तिकडं पण किती वेगळाकडे असं गुलाबी नाही तर असं कलर निघाले. गुलाबीच आहे ग. काय बघ अगं गुलाबी आहे ना, असा असा नाही, एकच वेगळा आहे. बर बर. ही कोण ठेवलेलं? दादा ना. काय म्हणलं तुला दादा? काय म्हणला? चॉकलेट आहे म्हणला. तू खाणार होती का? तू खाणार होती? हे खाणार होती का तू? कुठलं? मी आज चहा करत होती तरी इथं सोप्यावर बसली होती कोपऱ्यात. खाली पण उतरली नाही ती जाऊस तर. 2 जण. ती काय चहा पिली, ती केलं लगेच गेली, तर नाही थांबली. पण माझं काय ती लक्षातच नाही व्हिडिओ करायचा ते. म्हणूनच बोलणं ऐका आता. काय ह्याच्यासारखं आहे ते, ह्याच्यासारखं आहे. गुबाई पिऊ नाही. गुबाई कुठला ते पिऊ. झाली आज एक वस्तू आणून. आता जेवण पण झाली आमची, आहे की नाही? हा तू बोलणार आहे का? सांग. झालं बायच म्हणली लगेचच. लगेच बाय. आजचा व्लॉग कसा वाटला नक्की सांगा.
लाईक करा, हा सबस्क्राईब करायला विसरू नका. शुभरात्री सर्वांना. चला.